मला आता असं दिसतंय कार मध्ये जाताना भांडण वगैरे झिंज्या उपटी वगैरे ए तू बोलली वगैरे हे होणार आहे, हे होईल का काय असा एक फील आहे. तो आम्ही घेऊ आता कार मध्ये जाताना. म्हणजे भाऊ कदम, भाऊ तर आला पहिल्या दिवशी, तो म्हणलं यात विनोदच नाहीये, मग मी काय करायचंय, असा पहिलं संभाषण त्याचं माझं. म्हणजे मला असं वाटतं ना, पार्थला सगळ्यात जास्ती शौक असेल तर तो झोपायचा असेल. कारण की आम्ही जेव्हा पण गाडीमधनं प्रवास करतो ना, तो जसा बसला गाडीमध्ये की डायरेक्ट पार्थ गायब. पार्थ गायब. मोनालिसा बागलला अत्यंत ती शॉर्ट टेम्पर्ड आहे. ती लगेच चिडते, तर तिला चिडण्याचा शौक आहे पहिली गोष्ट. वैशालीच्या लेन मध्ये पार्थ असतो, पण तो कुणाला कळत नाही की तो असतो तिथं. निखिल उत्तम एक पत्री नाटक करू शकतो, हे लोकांना माहित नाहीये. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. म्हणजे प्रत्येकाचे काही काही वेगवेगळे शौक असतात ना, तर एक चित्रपट आहे, असेच काहीतरी शौक जे आहेत ते बघायला मिळतील कदाचित तुम्हाला. आंबट शौकीन या चित्रपटाबद्दल मी बोलते आणि चित्रपटातील कलाकार आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे सकाळ प्रीमियर. हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? एकदम मस्त. आणि जे काही तुम्हाला फीडबॅक मिळत असतील मला ते जाणून घ्यायचं सगळ्यात आधी. जे काही तुम्ही कल्ला केलेला आहे चित्रपटात, तर तुम्हाला फीडबॅक्स काय मिळतात? मोनालिसा, तुझ्यापासून सुरू करेन मी. खरं तर नावावरूनच इतकी लोकांना एक्साइटमेंट आहे, कारण लोक कन्फ्यूज आहेत नाव असं असल्यामुळे की नक्की अश्लील आहे का सिनेमा. तर वारंवार हे दोघं म्हणतात, सगळेच म्हणतो आम्ही, सिनेमा अजिबात आमचा अश्लील नाहीये, तो सहकुटुंब सहपरिवार बघतील सगळे लोक असा सिनेमा आहे. आणि येस, फायनली आता 13 जूनला रिलीज होतोय. आम्ही सगळं संपूर्ण महाराष्ट्रात प्रमोशन करतोय आणि खूप मजा येते आम्हाला. अक्षय, तुला काय फीडबॅक्स मिळाले त्यासाठी? आंबट शौकींसाठी काय खरं तर खूप चांगलेच फीडबॅक मिळतात, कारण आंबट शौकीन प्रत्येक जण असतो, ते फार कमी लोक दाखवतात. त्यामुळे माझ्या आसपास असे असंख्य आंबट शौकीन आहेत. हा, म्हणजे म्हणायला हरकत नाही, म्हणजे ह्याच गोष्टीवर बोलणाराच चित्रपट केलाय की व्यक्त होत नाही आपण. खरं तर प्रत्येक माणसामध्ये तो आंबट शौकीनपणा दडलेला असतो, ज्याची प्रत्येक जण लिमिट ठरवून वागत असतो. काही लिमिटच्या बाहेर गेले की ते अडकतात, त्यांची गडबड होते आणि मग सगळ्या स्कॅम बीम या गोष्टी पुढे येतात. बरं. सो आंबट शौकीन गुड टर्म आहे, आणि त्याचा व्यवस्थित पद्धतीने जर अभ्यासपूर्वक ती टर्म वापरली तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, तो ओके आहे. ती एक फेज आहे आयुष्यातली, असं म्हणायला हरकत नाही. पार्थ, मला पण सेम तसेच फीडबॅक येतात की नाव कॅची आहे, वेगळे टँगी आहे थोडंसं, आणि ते ऐकल्या लगेच लोक म्हणतात की अरे हे काय वेगळे. आणि मग ट्रेलर बघतायत, मग ट्रेलर बघितल्यावर त्यांना कळतं की आम्ही का असं नाव ठेवलंय ते. सो आमच्या ट्रॅप मध्ये लोक फसलेले आहेत व्यवस्थित, जो आम्ही ट्रॅप सेट केला होता की नाव असं ठेवायचं मुद्दाम. सो तो वर्क होतोय असं आता दिसतंय. आमची ती टॅगलाईनच होती ना, प्रत्येकांमध्ये एक किडा असतो, तो कधी ना कधीतरी वळवळतोच. पण लोकांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. पण ज्यावेळेस खरे लोकांचे खायचे दात कळतात, त्यावेळेस लोकांना कळतं की ह्या गोष्टीमध्ये आपण अडकत चाललेलो आहे, ठीक आहे, हे सगळ्या लोकांना कळतं. मग त्याच्यासाठी आपण बनवलेला हा सिनेमा आहे, आणि लोकांना खूप उत्सुकता आहे या टायटल बद्दल की का हे टायटल ठेवलं. आणि म्हणजे नॉट ओनली लोकांना, तर माझ्या कलाकारांना देखील उत्सुकता होती ह्याची त्यावेळेसपासून. त्याचं उत्तर मी अजूनपर्यंत दिलेलं नव्हतं, म्हणजे मी पण नाही आणि बाल्यानी पण नाही. पण जसं आम्ही त्यांना उत्तर, आता प्रमोशन चालू झालेलं आहे, तर त्यांना ऑटोमॅटिकली हळूहळू जसं प्रमोशन सगळं करत आलेलं आहे, तसं प्रत्येक कलाकारांना उत्तर मिळालेलं आहे त्याचं, आणि ते चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे. पण या निमित्तानं मला तुमचे ना शौक जाणून घ्यायचे. प्रत्येकाला मला उत्तर द्यायचंय की काय, कुठल्या गोष्टीमधचा जो शौक असतो ना, की एक म्हणतो हा या गोष्टीचा हा शौकीन आहे, तर सगळ्यांनी मला त्याचं उत्तर आहे. मोनालिसा, आम्ही त्यांच्याबद्दल सांगतो. हा, येस पार्थ, यू आर राईट. तू सुरू कर. मी तिघांबद्दल सांगायचं. काय वाटतं तू, कसले शौकीन आहेत तिघं? तिघांचे ना, मला वाटतं निखिलला फिरायचा शौक आहे असं मला वाटतं. तो ज्या रेटने गाड्या बदलतो नवीन नवीन, मला वाटतं की फिरायचा कसं आहे, फिरायचा शौक आहे असं मला वाटतं. बाल्याला मैत्रीचा शौक आहे. अशी लोक असतात की म्हणजे खूप कमी असतात की नुसतीच मैत्री, शौक आहे मैत्रीचा, मित्रांचा शौक आहे बाल्याला. मोनालिसाला कामाचा शौक आहे, हे मी एक पाहिलेलं आहे. ती कधी रिकामी नसते, आणि ती काही नसेल चालतं ती स्वतः काहीतरी तयार करते, जनरेट करते पण आहे. सो तिला कामाचा शौक आहे असं मला वाटतं. मी सगळ्यांबद्दल चांगलं बोलले, माझे चांगले शौक सांगा माझे. म्हणजे मला असं वाटतं ना, पार्थला सगळ्यात जास्ती शौक असेल तर तो झोपायचा असेल. कारण की आम्ही जेव्हा पण गाडीमधनं प्रवास करतो ना, तो जसा बसला गाडीमध्ये की डायरेक्ट पार्थ गायब. पार्थ गायब.
आणि बाल्याबद्दल तर एकच गोष्ट आहे, म्हणजे मैत्रीचा तो अनलिमिटेड शॉक आहे. कारण की आमच्या कुणाचे मिळून इतके मित्र नसतील तितके बाल्याचे जबरदस्त मित्र आहेत, नाही का ते. आणि मोनालिसा बद्दल बोलायचं झालं बोलूनच टाकतो आता काय. तर मोनाला असा शॉक नाही म्हणता येणार, पण मोना इज अ क्यूट गर्ल आणि ती खूप चांगली मैत्रीण आहे. वा, हा. वा. अक्षय your turn. आता सगळे खरे शॉक शोधत पार्थ भालेरावला विचारांचा शौक आहे. अत्यंत वैचारिक किडा आहे तो. सो वैचारिक शौकीन आहे तो. हा. निखिलला बोलायचा, लोक जवळ करायचा, आत्मसात करायचा, लोकांची त्याला बरोबर नस माहिती, पकडता येते त्याला त्याच्या त्या बोलण्यामुळे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खायचा. असे त्याला 3 शौक आहेत. ओके. मोनालिसा बागलला अत्यंत ती शॉर्ट टेम्पर्ड आहे. ओके हा, ती लगेच चिडते. तर तिला चिडण्याचा शौक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ती ती लगेच जजमेंटल पास करते. सो ती जजमेंटल शौकीन म्हणायला हरकत नाही. बस आत्ता तरी मला तिचे हे 2 शौक दिसत आहेत. बाकी मला मोनालिसा आता तुझ्या हाती दूर आहे सगळ्यांचे शौक. मला अक्षयच्या बाबतीत असं वाटतं की म्हणजे शौकीन म्हणशील तर तो खूप स्पष्ट वक्ता आहे जे आहे ते. आणि त्याला एक दुसरा कॉफीचा भयंकर शौक आहे, भयंकर. वैशालीची कॉफी स्पेशली. त्याला पार्थ मला अत्यंत अभ्यास करण्याचा जो एक शौकीन म्हणता येईल, कारण तो अभ्यास केल्याशिवाय म्हणजे त्याच्यावरती स्टेटमेंट देत नाही. त्यामुळे अभ्यास माणूस आहे पार्थ. आणि त्याला निखिल मैत्री करतो पण आणि खूप चांगली तो निभवतो पण. सो तो त्याच्यात शौकीन आहे. येस. नाव थँक मी किती इतकं एकमेकांचं कौतुक करता आले. नाही पण हे आम्ही सगळ्यांनी खरं सांगितलंय, कौतुक नाही केलंय. हा पण जे इंटरेस्टिंग आम्ही ट्रेलर मध्ये ग्लिम्स बघतोय ना, तर तुम्ही आता मी बॉन्ड तुमचं ऑफ कॅमेराही बघितलं, इतका छान झालेला आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एकत्र काम करत होता तेव्हा एकमेकांबद्दल कशा पद्धतीनं जाणून घेतलं. तो असतो ना एक केमिस्ट्री क्रिएट करायची, बॉन्ड क्रिएट करायचा. कुणाला सगळ्यात जास्त ते सोपं राहिलंय बॉन्ड क्रिएट करणं? कारण की का माहितीये का, आम्ही ऑलरेडी सगळे एकमेकांचे मित्र होतो. म्हणजे ज्यावेळेस फिल्म बनवली त्यावेळेसच ठरलेलं होतं की बाबा ह्या लोकांना ह्या गोष्टीपासून कास्ट करायचं. म्हणजे आमचा कास्टिंग डिरेक्टर पण अक्षयच आहे. त्याच्यामुळे त्यांनी ज्यावेळेस हे लिहायला सुरुवात झाली त्यावेळेस त्यांनी ते कास्टिंग जसं करायला लागलं तसं लेखन पण त्यांनी केलेलं आहे, डायलॉग्स पण त्यांनी लिहिलेले आहे. त्यावेळेस त्याला ते समजत होतं की हा व्यक्ती ह्या रोलसाठी परफेक्ट आहे, तो व्यक्ती त्या रोलसाठी परफेक्ट आहे. म्हणजे मी नुसतं असं जरी सांगितलं ना की बाले आपल्याला हा चित्रपट करायचा आहे, म्हणजे नॉट ओनली आमचा आंबट शौकीन, तर आम्ही अजून एक फिल्म केलेला आहे येरवडा रिटर्न नावाचा, तर तो पण त्यांनी लिहिलेला आहे, संवाद वगैरे त्याचे सगळे त्यांनी लिहिलेले आहे. मग त्याच्यावरती पण असं व्हायचं ना की हे मला असं सुचतंय, मग मला तो सांगायचा नाही निघलंय, हे नाही, हे बघ तिथं. मग मी म्हणायचो की नाही का बाले, अरे तुला हे सगळं डोक्यामध्ये बसलेलं आहे रे. त्याच्यामुळं हे सगळं आम्हाला जेलप व्हायला आहे ना ते खूप इझी गेलं, कारण की सगळे एकत्र मित्रच होते या सगळ्यामध्ये काम करणारे. आणि ती मैत्री पण या चित्रपटांना ती महत्वाची आहे, कारण जेव्हा मुलांची जी मैत्री असते ना खास करून ती ज्या पद्धतीनं ग्लोरीफाय आणि समोर येत असते ती महत्वाची असते. तर ही मैत्री जी आहे तुमची ऑफ स्क्रीन आहे आणि ती ऑन स्क्रीन ही बघणं महत्वाचं ठरेल. तर सगळ्यात जास्त कोण घट्ट मित्र आहे? पार्थ, अक्षय, निखिल, पार्थ, अक्षय, काय कसं आहे? हे 2. ओके. तर मला आता ते व्यवस्थित जाणून घेता येईल. कुठली इंटरेस्टिंग गोष्ट वाटते अक्षय बद्दलची आणि कुठली गोष्ट खटकते? अक्षय बद्दलच्या मला तर सगळ्याच इंटरेस्टिंग वाटतात, पण त्याच्या खटकेच्या गोष्टी मी तुला सांगतो. एक तर मेन म्हणजे काय होतं माहितीये का, त्याला राग फटकन येतो आणि राग फटकन आल्यामुळे तो फटकन व्यक्त होतो आणि समोरच्याला त्या गोष्टीचा राग येतोय की नाही ते माहिती नाही, त्याला समजत नाही, पण तो पटकन बोलून जातो ती गोष्ट. आणि नंतर त्याला 2 दिवसानंतर मी त्याला सांगितलं ना बाल्या ही गोष्ट अशी झालेली आहे, मग त्याला रिअलायझेशन पण होतं त्या गोष्टीचं. पण एक चांगली गोष्ट ती आहे की तो मनात कुठलीही वाईट गोष्ट ठेवून म्हणजे वाईट भावना ठेवून तो कुणालाही काही रिलेशन तसे स्पॉइल करत नाही. त्याच्या मनामध्ये तीच गोष्ट असते, स्पष्ट सांगणे, स्पष्ट बोलणे, जे तोंडात आहे तेच ओठात आहे, नाही का, म्हणजे जे मनात आहे तेच ओठात आहे, अशा टाइप मध्ये त्याचं. मी याच्याबद्दल घाण सांगायचंय का? तू चांगलं सांगितलं निखिल बद्दल चांगलं म्हणजे तो चांगला, ते मी मगाशी तुला सांगितलंच ऑलरेडी की त्याला बोलण्याची एक
पद्धत आहे त्याची एक वेगळी. तर त्याच्यात ते इंग्लिश, हिंदी, मराठी, गावंढळ मराठी अशा सगळ्या गोष्टी मिक्स होऊन तो काहीतरी पिच करत असतो. तर ते पिच एका पॉइंट नंतर त्या पिच मध्ये माणूस हुक होतो. त्याला काहीच कळत नाही की अरे हिंदी आहे, इंग्लिशही आहे. त्याला ते चारही त्याचे सेन्सेस ओपन ठेवायला लागतात आणि तो लॉक होतो आणि शेवट तो संभ्रम अवस्थेत हो हे करूया असं म्हणून निघतो. म्हणजे त्याला कळतच नाही. तर ती त्याच्याकडे एक भारी आयडिया आहे त्याची की तो खूप चांगल्या पद्धतीने बोलून सगळ्या गोष्टी टॅकल करतो. दुसरी गोष्ट म्हणजे कष्ट खूप करतो. म्हणजे त्याच्या शरीराकडे जाऊ नको. हा म्हणजे कष्टाची त्याची तयारी आहे आणि काहीतरी नवीन त्याला त्याचं म्हणून काहीतरी बोलायचंय किंवा सांगायचंय अशी एक गोष्ट त्याच्यातली चांगली मला वाटते. वाईट त्याच्यातलं बरंच आहे, ते सांगण्यात अख्खा इंटरव्ह्यूज आहे. स्किपच केलंय मग आपण. हा केलेलंच बरं. पण मला सेटवरच्या तुमच्या बेस्ट मुमेंट सांग ना. इतकं तुम्ही काम करत असता त्याच्यामध्ये एक गोष्ट असते ना की त्या चित्रपटासोबत कायम पुढे सोबत कायम राहते. तर बेस्ट मुमेंट काय वाटतं? या चित्रपटाची बेस्ट मोमेंट ही आहे की या चित्रपटातले 28 कलाकार जे एका मैत्रीच्या फोनवर आलेले आहेत. पैसे, नंतर आम्हाला व्हॅनिटीज हव्यात, आम्हाला हेच लोकेशन हवेत, आम्हाला चेंजिंग रूम ह्याच हव्यात, असं काहीही झालेलं नाहीये. या चित्रपटाला हा लॉकडाऊन नंतर झालेला चित्रपट असल्यामुळे प्रोड्युसरचं खरंच पैसे आणि या सगळ्या गोष्टी ज्या मराठीत लोक या पद्धतीने बोलतात, पण माझी इकडच्या पद्धतीने एक सगळं खरा झोन लावून कमी पैशात करायचं ते प्रोजेक्ट असं म्हणूनच आमच्यावर विश्वास टाकला होता लोकांनी. तर मग काय तर आपली सगळी जी हक्काची लोक आहेत त्यांना मी बोलवलं. ते एकाच फोनवर आले, पैसे बिसे नंतर विचारले, आधी कामं केली, मोकळी झाली. आणि ही गोष्ट आणि ही युनिटी आणि ही मराठीतली ताकद, या तिन्ही गोष्टी या फिल्म थ्रू मला पुढे घेऊन जायला आवडेल. वा, कमाल आहे. फार बेस्ट मोमेंट काय वाटतो सेटवरचा असेल किंवा या चित्रपटाच्या बाबतीतला? बऱ्याच आहेत तशा पाहिलं तर, पण मला वाटतं की बेस्ट मुमेंट ती होती की आम्ही एक सिक्वेन्स शूट करत होतो ज्याच्यामध्ये भाऊ कदम जे आहेत, भाऊ कदम आणि भाऊ आणि मी, आम्ही वडील मुलाचं काम केलंय. तर ते माझे वडील आहेत आणि आमच्या दोघांचं एक इमोशनल सीन आम्हाला करायचा होता शूट. तर त्याचं शूट चाललेलं आमचं, की आम्ही दोघेही खूप इमोशनल असतो आणि ते आम्ही शूट करत होतो. तर मला ती खूप लक्षात राहिलेली मुवमेंट आहे, कारण त्यांच्याकडे पण एक खूप प्रसिद्ध कॉमेडी कलाकार म्हणून बघितलं जातं आणि लोकांना माझं पण कॉमेडी काम आवडतं. पण तो सीन असा होता की ज्याच्यामध्ये आम्ही दोघं पण इमोशनल करत होतो आणि ते सगळ्यांना आवडत होतं बघायला सुद्धा, म्हणजे सेटवर जे होते ते. तर त्यामुळे मला ते खूप मॅजिकल वाटतं की यार आपण म्हणजे आम्ही दोघं सुद्धा कधी खूप कमी जे करायला मिळालंय ते आता करतोय. त्यामुळे ते खूप मनापासून होतं दोघांकडनं पण. आणि ते बाल्याने निखिलने ह्याच्यावर मॉनिटरवर पाहिलं, सो होपफुली ते झालं असेल तेवढं. तर आता बघू, माझ्यासाठी ती बेस्ट मोमेंट होती. सही. देखील तुला काय वाटतं बेस्ट मोमेंट कोणती? तो का बघून हसतोय तिच्याकडे? माझी बेस्ट मुवमेंट जर म्हणायला गेला ना, तर माझ्यासाठी हा फिल्मच बनणं ही माझ्यासाठी खूप बेस्ट मुवमेंट आहे. कारण की प्रत्येक दिग्दर्शकाचं एक स्वप्न असतं की त्याचा पहिला दिग्दर्शकाचा सिनेमा असेल त्याच्यामध्ये हेवी स्टारकास्ट असावी, चांगली स्टारकास्ट प्लस चांगला कॉन्टेंट असावा. हे सगळं दोन्ही माझ्या बरोबर मिळून आलं, मॅच झालं. प्लस सगळे मित्र आम्ही एकत्र काम करतोय आणि एक मैत्रीचा सोहळा झाला. ही माझ्यासाठी खूप बेस्ट मुवमेंट आहे. आणि आज तो सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय, ते पण 13 जूनला, नाही का. ही माझ्यासाठी खूप बेस्ट मुवमेंट आहे अँड आय एम लिव्हिंग दॅट बेस्ट मुवमेंट राईट नाउ. कधी येतोय तो 13 जून? हो, कधी येतोय तो 13 जून? हो, आता गाडीमध्ये आम्ही येताना तेच म्हटलं, कधी येतोय तो 13 जून. हो, ग्रेट. येस. मोनालिसा? मला ऍक्च्युली मी खूप आधी ज्यावेळेस मी आणि निखिल एक दुसरी फिल्म करत होतो त्यावेळेस मी निखिलला म्हणाले होते की तू इतका अभ्यास करतो किंवा लिहितो, तो चांगलं लिहितो सुद्धा, तर तूच का नाही सिनेमा दिग्दर्शक म्हणून तू का नाही करत आहेस? सो त्यांनी ज्यावेळेस मला पहिल्यांदा कॉल केला होता की मी फिल्म डिरेक्ट करतोय, तर तो स्पेशल मुवमेंट होता. कारण त्यांनी खूप स्ट्रगल केलंय, ते मी स्वतः पाहिलंय. कारण त्यांनी खूप वर्ष स्ट्रगल केलं इथेपर्यंत पोहोचायला. सो ऑब्विसली ही फिल्मच ऍक्च्युली एक स्पेशल मुवमेंट आहे आमच्या सगळ्यांसाठीच. सही. पण मला सांग ना की जे कॅरेक्टर्स आम्ही बघतोय ते फार इंटरेस्टिंग वाटतात. तर प्रत्येकाच्या कॅरेक्टर बद्दल थोडंसं सांगा ना मला, काय पद्धतीचं आहे? प्रत्येकाचा कॅरेक्टर म्हणजे मी, निखिल आणि किरण हे ललित, वरुण आणि रेड्डी. सो ते तसे ल व रे असे आहेत ते.
सो ती समाजामधली अशी मुलं आहेत ज्यांचं आपण शिक्षण बघत नाही, ते कसे दिसतायत बोलतात बघत नाही, ते समाजाच्या दृष्टीने काय करतायत हे फार महत्वाचं असतं. आणि अशी मुलं प्रत्येक समाजात जर असतील तर तो समाज दक्ष राहील. सो ही मुलं अशी काय म्हणतात त्याला, स्ट्रीट स्मार्ट, हा ते म्हणायला हरकत नाही की ती तिघ जण अशी दाखवलेली आहेत. पार्थ जो आहे तो हळवा, कारण कमी बोलणारी लोक जी एकलकोंडी आहेत, सो तशा भूमिकेत पार्थ आहे. पूजा ही एकदम अशी लवीडवी, म्हणजे तिच्या प्रेमात पडावं प्रत्येकाने अशी जी मुलगी, जी मॅरेज मटेरियल, जे आमची एक टर्म असते मुलांमध्ये, अरे ही MM आहे, तो मॅरेज मटेरियल मुलीचं काम ती करते. प्रार्थना भेरे एक सरप्राईज पॅकेज सरप्राईज आहे, दुवा आहे, म्हणजे एक दुवा आहे फिल्म मधला. म्हणजे अमेय वाघ पण तसंच आहे. अभिजित खांडगेकर IPS पोलिसांच्या भूमिकेत आहे. त्याच्यानंतर दया पिठ्या पण आहेत. त्यांनी प्रत्येक जण आपापला फ्लेवर घेऊन आलाय. म्हणजे प्रत्येकाच्या कॅरेक्टर बद्दल बोलण्यापेक्षा प्रत्येक जण त्याचा फ्लेवर जो आहे तोच त्यांनी यूज केलाय, म्हणून ते खूप जास्त रिलेट झालंय आणि वर्क झालंय. सो मोनाला असं काहीतरी वेगळं की बाबा तू आता आदिवासीच हो आणि तू ये असं झालेलं नाहीये. सो मोनाची ती साईड मला माहितीये, ह्याला माहितीये. पार्थची ती साईड मला माहिती जी लोकांना माहिती नव्हती, की तो शांत आहे आणि तो जरा रिझर्व आहे. या गोष्टी अमेय वाघचं कसं ब्रेन वॉशिंगचं काम मला माहितीये की तो करत असतो. प्रत्येकाचे प्लस पॉइंट जाणून घेऊन एक्झॅक्टली. अभिजित खांडगेकरची धडाडी वृत्ती, त्याचं बोलणं वगैरे हे आपल्याला माहितीये. सो ते सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या मी इम्प्लिमेंट फिल्म मध्ये कन्वर्ट करताना केलेले आहेत. त्यामुळे ते तशा बाहेर आलेत आणि त्यामुळे ते रिलेट झाले. म्हणजे भाऊ कदम, भाऊ तर आला पहिल्या दिवशी, तो म्हणलाय यात विनोदच नाहीये, मग मी काय करायचंय, असा पहिलं संभाषण त्याचं माझं. हा म्हटलं भाऊ ते नाहीये, ते हे आता केलं तुम्ही, ते तसं नव्हतं, हे वेगळं आहे, हे काहीतरी असं म्हणणं आहे त्याचं. खायला तो म्हणला आधी सांगायचं, 5 दिवस जरा तयारी वगैरे केली असते, मला काय माहितीच नाही, मला वाटलं इथे येऊन आपल्याला जोक मारायचे. हा म्हणलं नाही तसं नव्हतं, ते असं काय काय आहे आणि हा विषय आहे. तो म्हणला भाऊ हे फारच डेंजरस आहे, इंटरेस्टिंग. म्हणलं मी जरा वेळ घेतो. मग 2 तास लेट ते आले, व्हॅनिटीत बसले होते, पण ते पूर्ण अभ्यास त्यांनी मला बोलवलं, मला ते सगळं सांग काय प्रकरण आहे. म्हणजे असं करताही आलं असतं ना की तिथं आले, वेळ मारून गेले आणि गेले, काय गरज पडली होती, नाही. पण त्यांनी त्यांचं ऍक्टर म्हणून जो आपण काय म्हणतात त्याला, आपला सत्सक विवेक बुद्धी जी कायम ऑन पाहिजे, ती असल्यामुळे त्यांना हे वाटलं की नाही आपण काहीतरी वेगळेपणा यात दिला पाहिजे, केला. अशा प्रत्येकाच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुला सांगू तेवढं कमी आहे. इतकं म्हणजे भाऊ कदम झालं, त्याच्यानंतर छोट्या कॅरेक्टरला पण चांगली चिन्मय संत आमचा, तो खूप चांगला, श्रीकांत यादव विलनिश भूमिकेत आहे. त्यामुळे अशी सगळी लोक आम्हाला मिळाली, त्यामुळे ते इतकं चांगलं तयार झालंय ना, तो कोलाज जो तयार झालाय, आणि प्रत्येकातल्या बाजू माहिती आहेत, त्या तसं युटिलाइज करायचा प्रयत्न केलाय. त्यामुळे ते फार सोपं गेलं. पण हे तुला किती छान जमलंय, एवढ्या जणांना एकत्र कसं, काय चॅलेंजिंग आहे हे? चॅलेंजिंग म्हणजे मला हा सांगत होता ह्याला ही हवंय, मी म्हणलं मिळालं. बापरे. ह्याला हा हवंय म्हणलं मिळालं. ह्याला हा करेल का म्हणलं करेल. असं ते होत सगळं बांधलं गेलेलं आहे. त्यामुळे काय माहितीये का की 28च्या 28 जे कलाकार घेतलेले आहेत ना, ते सगळे लोकांचे जे कॅरेक्टर आम्ही बिल्ड केलेले आहेत, ते आम जनतेबरोबर म्हणजे पब्लिक बरोबर रिलेट करतील आपल्या स्वतःला. कारण की काय, तुम्ही जेव्हा सिनेमा बघायला जाल थिएटरमध्ये, त्यावेळेस काय होईल माहितीये का, एखादी मुलगी गेली तर ती म्हणेल की अरे ही मोनासारखी माझी मैत्रीण होती, किंवा म्हणजे तिचं नाव अस्मिता आहे फिल्म मधलं, ती अस्मिता सारखी माझी मैत्रीण होती, पूजा सारखी मी होते बरं का, किंवा अक्षय सारखा माझा डामचा मित्र होता बरं का, किंवा हा म्हणजे हे सगळे लोक आपापल्या कॅरेक्टर रिलेट करतील, किंवा आपल्या जवळपास आसपास जेवढे लोक आहेत कनेक्ट होणारे कॅरेक्टर. पार्थ कुठल्या कॅरेक्टर मध्ये सध्या बसलाय टूथपिक वगैरे घेऊन ते मला माहिती नाही. पण मला सांगा, तुम्हाला आता इतकी छान मैत्री आहे, तुम्ही एकमेकांना इतकं चांगलं ओळखता, तर एकमेकांबद्दलची अशी गोष्ट जी इतरांना माहित नसेल पण तुम्हाला हे माहिती आहे आणि ते या निमित्तानं तुम्ही ते रिव्हील कराल, कोणत्या गोष्टी असतील त्या? निखिल तू सांग. इतरांची म्हणजे कुणाकुणाची? सगळ्यांची गोष्ट उपस्थित सांगू का? एक गोष्ट त्याला माहिती, बाकीच्या नाही.
म्हणजे आम्हाला माहिती आहे ती गोष्ट, पण हो. ती त्याला स्वतःला माहिती नाहीये. त्याला माहिती आहे मग? पण आम्हाला सगळ्या इतर ऑडियन्सला माहिती आहे. Audience अशी एक ला असते ना माहिती. गोष्ट की अरे पार्थ ही गोष्ट करतो पण मला मी सरप्राईज होईल तू सांगशील जर की पार्थ अशी गोष्ट पण करतो. पार्थची जर तशी गोष्ट बघायला गेली ना, हा, वैशालीच्या लेन मध्ये पार्थ असतो, पण तो कुणाला कळत नाही की तो असतो तिथं. कारण की का, त्याच्याकडे सध्या एक वेगळ्या प्रकारचं मास्क आहे. तो काय करतो, तिकडनं आला ना, ते मास्क सरळ वरती करतो, स्ट्रेट लेन मध्ये जातो, कॉफी मारतो आणि डायरेक्टली पार्थ तिथनं गायब. हा, आम्हाला मित्रांना सांगायला लागतं, अरे आता पार्थ गेला. पार्थ होता म्हणजे नाही का, तो कधी गेला. हा, म्हणजे त्याला स्वतःला हाईड करायचं ते भरपूर भारी टॅलेंट आहे की बाबा लोकांपासून, कारण की लोक भरपूर ओळखतात ना त्याला. वेगळ्या पद्धतीचं मास्क कसं आहे का हो, आहे तुझ्याकडं, गाडीत ठेवलंय त्यांनी, पण आता मी आहे. म्हटलं पण ही दाखवलं खरी गोष्ट आहे ना. दाखवलं असतं. केमोफ्लेज. पार्थ मी ते एक ऑब्झर्व केलेलं आहे मी त्याचं. बरं हा, म्हणजे तो मास्क असं आता असतं तर लोकांना आपण दाखवलं असतं की तो पार्थ असतो. हा. हम्म. आणि बाल्याची अशी हाईड करण्याची गोष्ट नाही, कारण की तो माझा एवढा जवळचा मित्र आहे ना की मला त्याचं सगळंच माहिती आहे. नाही का, त्याच्यामुळे मला त्याचं हाईड करणारी गोष्ट अशी मला वाटत नाही त्याची काय. पण फार फार तर जरा त्याचा मोबाईल मधल्या काही गोष्टी जर चालू असल्या ना, तर मी असं हळूच डोकावून बघतो की काय चाललेलं आहे काय नाही म्हणून, नाही का. डोकावतोस? हो, डोकावून बघ, बेस्ट फ्रेंड आहे ना माझा तो. कुठं आपला मित्र कुठं चुकतोय, कुठं काय चुकत हे बघितलं पाहिजे ना थोडस. हे महत्वाचं. हा, कारण की त्याला क्विक डिसिजन घ्यायची सवय आहे. हा, तो झटकीफट डिसिजन घेणारा माणूस आहे ना, त्याच्यामुळे मग मला त्याला बघावं लागतं, जरा बाल्या दाखव मला काय चाललंय, मला असं वाटतं- नंतर नको काय. नाही का. इंटरव्ह्यूच्या शेवटापर्यंत खूप सिक्रेट रिव्हील होणार आहे, असं मला वाटतंय. पार्थ, तुला काय वाटतं याच्यापैकी कोणाची अशी गोष्ट जी बाहेर आलेली नाही किंवा अनेकांना माहिती नाहीये? अच्छा. अशा कुठल्या गोष्टीत बरं. हा, तू सांगितलं निखिलला खायला आवडतं ते तर सांगितलं. निखिल माहिती नाही. लोकांना माहित नाही असे ना. लोकांना माहिती. हा, निखिल बरोबर नरेशन कधी सिनेमाचं गेलात ना, तर तुम्हाला कळेल की निखिलचं एक भारी टॅलेंट आहे. बरं. निखिल उत्तम एकपात्री नाटक करू शकतो, हे लोकांना माहित नाहीये. कन्व्हिन्स करण्यासाठी की मला ह्याला फिल्म मध्ये खिचून आणायचं. हे लोकांना Talent माहित आहे. नाहीये. म्हणजे आपला सिनेमा सांगता नरेशन आपण बसून सांगतो ते खूप नॉर्मल पद्धत आणि ती बोर पण होते एका पॉइंटला, पण निखिलचं नरेशन बोर होत नाही, कारण अख्खा सिनेमा आपल्यात दिसतो. तो तो अख्खा पूर्ण act करून दाखवतो. पूर्ण ऍक्ट आपल्या पूर्णच दिसतो, त्यामुळे ते एक हिडन टॅलेंट आहे, ते फक्त आम्हाला माहिती आहे. पण पार्थ निखिलचं. मला एकदा बोलला होता बरं का, त्याला मी ज्यावेळेस सांगितलं होतं ना, हा सिनेमा समजून सांगत होता ना, त्यावेळेस तो मला बोलला होता, हा रे मी करतोय हा फिल्म, हा. मी करणार आहे हो. अक्षय, तुला काय वाटतं एकमेकांबद्दल पार्थ बद्दल हिडन टॅलेंट मुळे अत्यंत उत्तम चित्रकार आहे, जे फार कमी लोकांना माहिती आहे. आणि निखिल बद्दल असेल तर तो बाथरूम सिंगर आहे. तो विचित्र विचित्र गाणी गात असतो बाथरूम मध्ये, बरं आणि बाथरूम मध्ये मोबाईल वर तासन तास बोलणे हा त्याचा छंद, हाही लोकांना माहिती नसेल. मोना बद्दल मी आत्ताच एक खूप चांगली फिल्म केली आहे, ती आता येईलच काही काळाने बाहेर. तर तिच्याबद्दल न लोकांना माहिती असलेलं की ती अत्यंत जिद्दी आणि चिकाटी असलेली मुलगी आहे कामाच्या प्रती, आणि ते फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे तिच्याकडे येत्या काळात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी येतील आफ्टर त्या कामानंतर, असं मला डेफिनेटली वाटतं. एवढंच मी लोकांना सांगेन तिच्याबद्दलचं. हो, पण तिच्याबद्दल अजून एक गोष्ट आहे, बस एक गोष्ट तिची, नाही का, की पाहिला ती इमोशनल फार आहे. बापरे, नाही 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 नाही, खरी गोष्ट सांगत होतो. नाही नाही, ऐक ना, ती इमोशनल फार आहे. नाही, 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 नाही. ये मंच आपके लिए है. नाही, ती नाही, ती इमोशनल फार आहे. हा, कारण की नाही का, तिला थोडं छोट्या छोट्या गोष्टी जरी बघितलं ना, ती लगेच डोळ्यातनं पाणी येतं, किंवा ती अट्रॅक्ट खूप होते, म्हणजे नाही का लोकांना. हा, इमोशनल अटॅचमेंट तिच्या खूप, आणि ती कमी निवडक मित्र बनवते, पण ती लाईफ लॉंग पर्यंत ठेवते. म्हणजे माझी आणि तिचीच मैत्री जवळजवळ 10 वर्षापूर्वीपासून जी आहे ती अजूनपर्यंत तशीच आहे. हा, म्हणजे आम्ही फिल्म करू न करू, पण ती मला 2 महिन्यात 3 महिन्यात फोन करून विचारते, तू बरा आहेस ना, सगळे घरी बरे आहेत ना, असे. म्हणजे ती इमोशनल फार आहे. मोनालिसा, निखिल उत्तम लेखक पण आहे, जितका चांगला, कारण तो लेखक आहे म्हणून त्याला गोष्ट सुचतात आणि तो लिहू शकतो. पार्थच्या बाबतीत त्याचे एक प्लस सिक्रेट रिव्हील करायचं सिक्रेटच पार्थच्या बाबतीमध्ये की त्याला जर एखाद्या गोष्टीला नाही म्हणायचं असेल ना,
तर तो हम्म. स्पष्ट नाही म्हणत नाही. बरं. त्याच्यात 2 टेक्निक आहेत. एकतर तो म्हणतो की मी कळवतो, अथवा त्याला नाही म्हणायचं असेल हा. तरी सुद्धा तो हसून ओके असं आहे का विचार करून सांगतो. सो ही त्याची एक गोष्ट आहे जी लोकांना कदाचित माहित नसेल. राहायला अक्षयची गोष्ट भरपूर सांगतो 5-6 सांग. नाही 5-6 नाही. कदाचित ती लोकांना तो खूप मी मगाशी म्हणाले स्पष्ट वक्ता आहे किंवा त्याच्यावर जे मनात असतं ना तो क्विकली बोलतो. पण त्याने आपल्याला कधी कधी हर्ट होऊ शकतं. पण मला त्यालाही सांगायला आवडेल ती गोष्ट की तो बोलतो खरं असं, मग त्याच्यापासून माणसं दुरावतात त्या गोष्टीमुळे. मग लोक त्याला जज करतात की अरे हा असा आहे का, तो आहे नाही तसा बरं. पण तसं स्पष्ट वाटतं. होतं. हा Yes. वा. एवढ्या वेळात एवढं तिने वेळ. विचार केला त्या माझ्या मनाच्या 2 गोष्टी कळलं ना? त्याचं आता ते क्लॅरिफिकेशन करणार. मला असं वाटतं या गोष्टी पण त्यानिमित्तानं फ्रेंडशिप मध्ये रिव्हील हा, definitely. संवाद महत्वाचा असतो. संवाद तर महत्वाचा आहे, त्याशिवाय काही घडत नाही. संवाद पाहिजे, बडबड पाहिजे, वैचारिक वाद पाहिजेत, तर गोष्टी आणि कलाकृती घडू शकतात, असं साधं मत आहे. त्यामुळे ते आमच्यात खूप जास्त आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांची उणी-धुणी इथंच काढतो, लोकांच्या पाठीवर थापा पण इथंच देतो आणि थापा पण एकमेकांना मारत असतो. सो या सगळ्या गोष्टी आमचं रोज चालू असतात, त्यामुळे मजा आहे. खरं तर किस्सा असा आहे की प्रत्येक जण यामध्ये काही ना काही कॉन्ट्रीब्युट करतो. त्यामध्ये याच दोघांचा किंवा आमच्या बरोबर बाकीच्या सगळ्यांचाच खूप मोठा वाटा आहे आणि ती सगळीच लोक एका पेजवर आहोत. म्हणून हे आंबट शौकीने प्रकरण बाहेर येते आणि प्रत्येकालाच आंबट शौकीना नावाचा त्रास होता. पण तरीही त्यांनी आमच्या दोघांवर विश्वास ठेवून ती जी गोष्ट आहे त्याच्यात आंबट शौकीनपणा का वापरलाय आणि आंबट शौकीन लोकांना टार्गेट करण्यासाठी म्हणून आंबट शौकीन आहे, हे जसं जसं कळत गेलं तसं तसं प्रत्येक जण चांगल्या पद्धतीने समोर येऊन हे काम करून गेलं. वा, पण तुम्ही जी काही सुरुवात केली होती सोशल मीडियावर, जो काय वेगळाच बस Exactly. क्रिएट केला होता, ते मला जाणून घ्यायचंय शेवटाला की काय तुम्हाला तेव्हा रिप्लाय झाले होते. कारण कारण- जे काही पोस्ट बघत होतो सलग एक सोशल मीडियावर तुम्ही जे काय तो केलं होतं. कारण किस्सा काय आहे, या लोकांना टार्गेट करायची आमची स्ट्रॅटेजी होती पहिल्यांदी. हा. सो तर कसं करायचं, काय करायचं, लक्ष वेधून घेता येईल तर कसं घेता येईल, कारण हे माहिती होतं निगेटिव्ह कडे जाऊ शकतं आणि ते खूप गेलंही. पण किस्सा असा आहे की ललित वरुण रेड्डी येत आहेत किंवा थिएटरला लागतायत, यापेक्षा आता लवरे लागणार 13 जून पासून. हे जे काय आम्हाला मिळालं ते आम्हाला छान वाटलं. कुठून सुचलं हे, कुठे कुणाला आमची जी सोशल मीडिया म्हणजे डिजिटल PR करती गायत्री, सो तिचं आणि आमचं बोलणं चालू असताना खूप साऱ्या आयडिया झाल्या. त्यातली ही आयडिया होती की आपण असं एंटर होऊ. कारण तुम्ही आंबट शौकीन नाव घेताय ना, तर नाव घेतल्या घेतल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे की या चित्रपटाला जावं का न जावं का न. आंबट शौकीन म्हणजे ह्याच्यात सगळं तेच असणार आहे, सगळं घाणच असणार आहे, असं जे काय चालू होतं. तर त्याच्या त्या ह्याला आधार करूनच आपण घुसूया, म्हणजे जे काय निगेटिव्ह चाललंय ते निगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह मिसळून ते अजूनच वर येईल. म्हणून आम्ही ते लवरे लागणार हे कॅम्पेन चालू केलं. पण त्याचं भीषण स्वरूपात ते पसरलं काही क्षणात, म्हणजे लोकांना पोस्ट वगैरे डिलीट करायला लागल्या इतपत झालं ते. पण त्याच्यानंतर हळूहळू आम्ही आमची स्ट्रॅटेजी चेंज करत गेलो आणि हे सगळं ठरलेलं होतं की टीझर आल्यावर काय बोलायचंय, कसं बाहेर काढायचं आहे काय गोष्टी, मग टीझर टू ट्रेलरचा प्रवास कसा करायचा आहे, त्यातलं काय प्रमोशन असेल, मग काय बोलायचंय, मग बोलण्याचे अँगल्सही आम्ही वळवले. आणि मग हळूहळू प्रत्येकाला कळलं. मग ट्रेलर आल्यानंतर लोकांना क्लिअर झालं की यामध्ये असं काय काय आहे. मग ॲटम सॉन्ग आलं गौतमी पाटीलचं. मग अशा एक एक गोष्टी आल्यानंतर लोकांना कळते ओके एंटरटेनमेंट पण आहे आणि काहीतरी चांगला विषय पण आहे. ओके या दोन्हीची साथ आहे एकमेकांना, मग हे काहीतरी बनलेलं आहे. असं नुसतं थिल्लर अश्लील कमरे खालचं असलं काहीही नाहीये. हा कौटुंबिक सिनेमा आहे, त्याला UA मिळालेला आहे सर्टिफिकेट. ते असंही मिळत नाही तर ते जर ऍडल्ट असेल तर. सो या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हा सिनेमा आणि हे सगळं जे काही प्रकरण आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे मनोरंजन पद्धतीने कॉमेडी करत करत एक सामाजिक संदेश या समाजासाठी असं म्हणून असणारी एक फिल्म तयार केलेली. थोडक्यात व्यवस्थितपणे ते सांगितलं, मला वाटतं लोकांना आता ते कळालं असेल. डेफिनेटली
खूप Yes. मजा आली मला तुम्हाला सगळ्यांसोबत येस, गप्पा थँक्यू सो मारायला. मच. आणि, थँक्यू आम्हाला पण. खूप खूप शुभेच्छा चित्रपटासाठी आणि Yes. आय एम शुअर की माझे जे प्रश्न होते त्याच्यामधून तुमच्या मैत्रीबद्दलचे मनातले जे काही प्रश्न असतील नाही मला आता असं दिसतंय कार मध्ये जाताना भांडण वगैरे झिंज्या उपटी वगैरे ए तू बोलली वगैरे हे होणार आहे. हे होईल का काय असा एक फील आहे. तो आम्ही घेऊ आता कार मध्ये जाताना. प्लीज भांडू नका या इंटरव्ह्यू हे सगळं तुझ्यावर आहे. उद्या जर काही न्यूज आली तर तुझं नाव आहे त्याच्यात. प्लीज भांडू नका असे छान मन मिळावू राहा Yes. मैत्री अशीच कायम Yes, टिकून yes, राहू. yes. खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच.